नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण पेशंट ॲप्लिकेशन कसं लिंक करू शकतो आपल्या फार्मसीच्या सॉफ्टवेअरसोबत, थोडक्यात आपल्या फार्मसीसोबत. आणि तुम्ही रेफर कशा पद्धतीने करू शकता तुमच्या कस्टमर्सना, त्याचे कोणकोणते वेज आहेत ते आपण पाहणार आहोत. आज या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की आपण कशा प्रकारे आणि कोणकोणत्या पद्धतीने त्यांना रेफर करणार आहोत. जर तुम्ही मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर OTPने व्हेरीफाय करत असाल तर तो पेशंट जेव्हा पण लॉग इन साइनअप करेल त्यावेळेस त्याचं आणि तुमच्या फार्मसीचं एक परमनंट कनेक्शन होऊन जाईल. नंतर ते चेंज नाही करू शकणार त्यांचं प्रिफर्ड फार्मसी. कारण आता आपण पाहणार आहोत सेल्समध्ये आपण कस्टमरचा नंबरने ॲड करणार आहोत. नवीन कस्टमर ॲड करतोय आपण. ॲड न्यू कस्टमरवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला फर्स्ट नेम लास्ट नेम ज्या काही डिटेल्स आहेत ते एंटर करायचे. ह्या ठिकाणी आपण जर व्हेरीफाय विथ मोबाईल केलं, OTPने आपण जर व्हेरीफाय करून घेतलं त्या पेशंटचा नंबर, तर त्या नंबरने ते जेव्हा पण साइनअप करतील त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिकली त्यांची प्रिफर्ड फार्मसी व्हाल. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या पद्धतीही पाहणार आहोत कशा पद्धतीने आपण त्यांना रेफर करू शकतो. दुसरी पद्धत मेनली येते तुमचा रेफरल कोड सिम्पली त्यांच्या साइनअपच्या वेळेस ॲड करायचा. इथं बघा रेफर अँड अर्नचा ऑप्शन आहे, ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा रेफरल कोड तुम्हाला इथं दिसतो. ज्यावेळेस ते साइनअप करतील त्यावेळेस सिम्पली हा कोड ॲज अ रेफरल कोड एंटर करायचा आहे. त्याच्याने सुद्धा तुमच्या फार्मसीशी ते परमनंटली कनेक्ट होऊन जातात. इथं लिंक आहे, त्या लिंक थ्रू सुद्धा तुम्ही करू शकता. तिसरी पद्धत आहे सिम्पली आपण जे कोणतं इनवॉइस आहे ते इनवॉइस समजा प्रिंट करून दिलं असेल त्यांना, तर त्या इनवॉइसवरती एक QR कोड येतो. तो जर QR कोड त्यांनी स्कॅन केला तर त्यामध्ये ओपन लिंकचा ऑप्शन येतो आणि हे पेज ओपन होईल. ह्याच्यामध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर गुगल प्ले स्टोअर आणि आयफोनचं ॲप स्टोअर दोन्हीच्या लिंक्स आहेत. ह्याच्या थ्रू सुद्धा ते इन्स्टॉल करू शकतात. अजून एक वे आहे, सिम्पली जर तुम्ही त्यांना व्हॉट्सॲपवरती इनवॉइस शेअर केला असेल तरीसुद्धा त्यामध्ये ही लिंक असते, आपण पाहू शकता. सिम्पली ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर सेम इंटरफेस ओपन होईल जो QR स्कॅन केल्यानंतर होतो. आणि सिमिलरली त्याच पद्धतीने गुगल प्ले स्टोअरवरून किंवा ॲप स्टोअरवरून ते डाउनलोड करू शकतात आणि रेफरल कोड अप्लाय होऊ शकतो. एकदा का रेफरल कोड अप्लाय झाला की तुमचं आणि त्या पेशंटचं परमनंटली कनेक्शन होऊन जातं, सिम्पल शब्दामध्ये जर बोलायचं झालं तर, आणि तुम्ही त्यांची प्रिफर्ड फार्मसी होऊन जाता. आता आपण पेशंट ॲप्लिकेशन पाहणार आहोत कशा पद्धतीनं चालतं. डाउनलोड केल्यानंतर सिम्पली आपल्याला साइनअप नावरती क्लिक करायला लागेल पेशंटना आणि जी काय इन्फॉर्मेशन आहे ती फिलअप करून हे बघा इथं रेफरल कोडचा ऑप्शन दिसतोय, तिथं तुमचा रेफरल कोड एंटर करायचा आहे. आणि जसं की मी आधी सांगितलं की जर तुम्ही OTPने व्हेरीफाय केलेलं असेल तर त्यांचा रेफरल कोडची गरज नाही पडत. हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं ते तुमची फार्मसी पेशंटसाठी प्रिफर्ड फार्मसी होऊन जाईल आणि तुमच्या स्टोअरची सर्व इन्फॉर्मेशन वगैरे त्यांना ॲपमध्ये दिसेल.